मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? नक्कीच खूप छान, मजेत आणि आनंदी असाल. आणि आज मी सकाळी सगळा भाजीपाला असा समोर घेऊन बसले आहे, कारण काल रात्री आणलेली ही सगळी भाजी मला व्यवस्थित ठेवून द्यायची होती आणि आज कोणती भाजी बनवायची या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर पण शोधायचं होतं. चला तर मग या प्रश्नासोबतच व्हिडिओ सुरू करू आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि आता इथेपर्यंत आलाच आहात तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आठवड्यातला एक दिवस म्हणजे संडेचा दिवस, या दिवशी मी घरातली सगळी कामं करून घेत असते, कारण गणेश पण घरी असतो आणि बाहेरची कामं तो असल्याशिवाय होतच नाहीत. संडेला आमच्या इथे आठवडी बाजार भरतो, जिथे सगळे शेतकरी व्यापारी भाजी विकण्यासाठी येतात. तिथून मी करेक्ट 5 दिवसाची भाजी घेऊन येते. आता तुम्ही म्हणाल आठवड्याचे तर 7 दिवस आणि 5 दिवसाची भाजी कशी? तर त्याचं असं आहे की आठवड्याचा एक दिवस नॉनव्हेज हे होतंच किंवा बाहेर जाणं होतं, आणि त्यातल्या त्यात काहीच नसेल तर कडधान्य तर होतातच होतात. म्हणून मी 5 दिवसाची भाजी घेऊन येते आणि ती जास्त पण घेऊन येत नाही, अगदी थोडी आणते, म्हणजे दोघांना होईल इतकीच घेऊन येते. आणि भाजी नीट करण्यासोबतच माझी इकडे जेवणाची पण तयारी सुरू आहे. मी वरण भाताचा कुकर लावून घेतला, यामुळे आपला टाइम पण वाचतो आणि गॅस पण वाचतो. अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्येच इतकी बचत होते. आणि गॅस किती महाग झालाय तुम्हाला माहीतच आहे. आणि आता मी पुन्हा भाजी नीट करायला बसले. मगाशी मी गवारी आणि मिरच्या ज्या एकत्र झाल्या होत्या ना, त्या वेगळ्या करून ठेवल्या आणि 2 बॅगमध्ये भाजी याच्यासाठी आणली आहे, कारण आम्हाला भाजी खाण्यासाठी कमी आणि चटरपटर करण्यासाठी जास्त लागते. आणि इथे बघा, मी गणेशला इतक्या प्राऊडली सांगत होते की मी तुझे पैसे इतके सेव्हिंग करते, इतकी बार्गेनिंग करून मी भाजी घेऊन येते, कोणती भाजी किती रुपयाला आणली आणि त्यांनी मला किती रुपयाला सांगितली होती आणि मी कितीला मागून आणली हे मी सगळं गणेशला सांगत होते. त्याला यात काही इंटरेस्ट नसतो, तरी पण मी दरवेळेस सांगते की मी इतके पैसे तुझे वाचवलेत. तेवढ्यात मला माझ्या दीदीचा फोन आला आणि बहिणीचा फोन आल्यानंतर कोणतं काम आणि कसलं काम सगळं विसरायला होतं. तिच्यासोबत थोड्या गप्पा मारल्या आणि मी माझ्या दीदीला पण सांगितलं की मी कोणती भाजी किती रुपयाला आणले. लग्नानंतर 2 बहिणींमधलं हे बोलणं अगदीच नॉर्मल आहे. ती मला रत्नागिरीचे रेट सांगत असते आणि मी तिला बेळगावचे रेट सांगत असते, आणि शेवटी आमचं बोलणं याच्यावरच येतं की कोल्हापूरला आपल्याला काहीच विकत आणायला लागत नव्हतं. माहेरी सगळ्या भाज्या आमच्या घरच्याच असायच्या, काही विकत आणायला लागायचं नाही. आणि आता बघा, सगळं काही विकत आणावं लागतं. आणि आता मला सांगा बघू, लग्नानंतर तुम्ही पण तुमच्या बहिणीसोबत अशाच गोष्टी बोलता का? हे बोलणं नॉर्मल आहे ना? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तिच्यासोबत बोलून झाल्यानंतर मी लगेच माझ्या कामाला लागले आणि मी इथे मिरचीचं डेट बाजूला काढून ठेवत होते, याच्यामुळे मिरच्या खराब होत नाहीत. आणि ज्या मिरच्या अगदीच खराब होत आलेल्या असतात ना, म्हणजे लाल होत आलेल्या असतात, त्या मी बाजूला काढून ठेवते आणि त्याच पहिला वापरते. इतकं सगळं मी घेऊन आले होते. नवलकोर, गवारी, बीट फॉर माय स्किन, वांगी, काकडी, मिरची, कोबी, मोठी वांगी आणि त्यासोबतच बिनीस, हे सगळं मी घेऊन आले होते. आता घरी कोबी आला आहे म्हटल्यावर कोबीचीच भाजी बनणं हे तरी फिक्सच आहे. गणेशला किती कोबी आवडतो हे मी तुम्हाला न सांगितलेलंच बरं आहे. त्यानंतर 4 दिवस ऊनच आहे, म्हणून मी आज बेडशीट धुवायला काढलं. पाऊस तरी कुठे गायबच झालाय. तेवढेच 8-10 दिवस काय तो पाऊस पडला, त्यानंतर पावसाचं चिन्हच नाही आहे. इतकं कडक ऊन पडलेलं आहे. न्यूजमध्ये तरी सांगितलं होतं की पुढचे 15 दिवस पाऊस नाही. आता बघू 15 दिवसानंतर तरी पाऊस पडतो का? आणि पेंट हाऊसमध्ये राहण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे हा आहे की धूळ फार घरात येते. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये इतकी दिसते की नाही माहीत नाही, पण खरंच खूप धूळ आली होती. मी कितीही साफ केलं तरी 4 दिवसानंतर इतकीच धूळ तिथे साठलेली असते. आणि रोज पूर्ण घर साफ करणं हे तरी मला शक्य नाही आहे, त्यामुळे मी रोज एक कोपरा असा स्वच्छ करून घेत असते. आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टींवरती जर धूळ पडलेली असेल तर ती आपण ज्या त्या वेळेस स्वच्छ करून घेतो, पण डोळ्यांना दिसत नसणाऱ्या गोष्टी त्या काही रोज स्वच्छ केल्या जात नाहीत. आणि हे गिफ्ट मला गणेशने आमच्या अॅनिव्हर्सरीला दिलं होतं. आता ते खूप जुनं झालेलं आहे. त्याच्यावरती जो फोटो आहे त्याचा पण कलर वगैरे गेला आहे. त्याची काच पण फुटली आहे. माझ्याकडूनच ती फुटली होती आणि तेव्हा मी गणेशला सांगितलंच नव्हतं की याची काच फुटली. मी ते लपवून ठेवलं होतं, पण थोड्या दिवसातच त्याला ते समजलं. पण तरीही मी ते टाकून दिलेलं नाही आहे, ते तसंच ठेवलेलं आहे, कारण ॲनिव्हर्सरी गिफ्ट आहे. हा फोटो आहे ना, तो पण मला चेंज करून घ्यायचा आहे, म्हणजे दुसरा फोटो त्यामध्ये घालायचा आहे. हा माहीत नाही, पण ते चेंज करायला पण कधी कधी मला नको वाटतं. त्याचा पूर्ण कलर गेलाय त्या फोटोचा, पण तरीही तो तसाच ठेवावा असं मला वाटतं. पण बघू, आणखी थोडा दिवस तो फोटो तसाच राहू देईन आणि थोड्या दिवसांनी दुसरा फोटो घालून ते चेंज करून घेऊन येईन.
तुम्हाला ना इथे इतकी धूळ आहे असं वाटत नसेल, पण खरंच खूप धूळ होती आणि ते सगळं क्लीन करून घेतलं. या घरामध्ये ना इतकं फर्निचर नाही आहे, म्हणजे आम्ही नवीन काहीच घेतलं नाही. जे आमच्या जुन्या घरामध्ये होतं ना तिथल्याच काही गोष्टी आम्ही इथे घेऊन आलोय. बाकीचं जास्त फर्निचर आम्ही इथे घेतलं नाही, कारण आम्ही दोघेच राहतो आणि आमचा जास्त टाइम हा बाहेरच जातो. घरी आम्ही कमीच असतो. टीव्ही पण आहे, पण आमच्या घरी केबल पण नाही आहे. अशा गोष्टी आम्हाला लागतच नाहीत. आमचा बराच वेळ हा बाहेरच जातो, त्यामुळे आम्ही इथं काही जास्त गोष्टी घेतल्या नाही आहेत. आता आम्ही एक एक गोष्टी घ्यायचा विचार करतोय. आताच आम्ही रूम मध्ये पण काही गोष्टी घेतल्या. रूम मध्ये तर काहीच नव्हतं, पूर्ण रिकामी रूम होती. थोडे थोडे बदल आम्ही आमच्या दोघांच्या पसंतीनुसार करतोय. आणि बघा, तुमच्यासोबत बोलता बोलता माझा हा कोपरा पूर्ण स्वच्छ करून झाला. सगळी धूळ वगैरे पुसून घेतली आणि आता जसं होतं तसं ठेवून देते. मला वाटलं होतं की पाण्याने पुसावं लागेल, पण इतकं काही पाण्याने पुसायची गरज पडली नाही. सुक्या कपड्याने सगळं मी पुसून घेतलं. टीव्ही पण मी सुक्या कपड्यानेच पुसून घेतली होती आणि आता असं काहीसं दिसत आहे. त्यानंतर मी माझ्यासाठी चहा ठेवला. तसं तरी मी केव्हा तरी चहा घेते. गणेश घरी आल्यानंतर आम्ही दोघं पण कॉफी घेतो, पण आज माझी चहा प्यायची इच्छा झाली होती म्हणून मी माझ्यासाठी फक्त चहा बनवला. आणि मला ना फक्त दुधाचा चहा असतो ना, वेलची आणि आलं घालून, तसा चहा आवडतो. आणि इथे बाहेर उभं राहून चहा पिण्यात ना एक वेगळीच मजा आहे. थंड असा वारा सुटलेला असतो, वेगवेगळे पक्षी येत असतात आणि रोज ना इथे नवीन काहीतरी बघायला मिळतच. असो, माझा चहा पिऊन झाला आणि रात्रीच्या जेवणासाठी ना मी रव्याचे उत्तप्पे बनवणार होते. त्याचीच ही तयारी सुरू आहे. मी रवा घेतला आहे आणि दही मी घरीच लावते. तर दही आणि रवा मिक्स करून थोडा वेळ ठेवावं लागतं, म्हणजे रवा फुलून येतो. तर मी दही आणि थोडंसं पाणी घालून ना एक अर्धा तास तरी हे तसंच ठेवलं होतं. मी आता उत्तप्पे बनवणार होते, पण याचे आप्पे पण चांगले बनतात. मी केव्हा तरी करून तुम्हाला दाखवते. आणि हे बरोबर मी 6ला भिजत घातलं होतं, म्हणजे 6:30 पर्यंत गणेश येतो, तर तो आल्यानंतर गरमागरम काढून देता येतील म्हणून मी 6लाच भिजत घातलं होतं आणि चांगलं भिजलं पण होतं. आणि आता मी याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि मिरची घातली होती. कोथिंबीर आणि पुदिना पण मी घालते, पण आता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी एवढंच घालून घेतलं. आणि हवा असेल तर वरून तुम्ही पाणी ॲड करू शकता. आता पॅन गरम झाला आहे, त्याच्यामध्ये मी थोडं तेल घातलं आहे आणि आता हे उत्तप्पे काढून घेते. पहिला तर मला वाटत होतं की रव्याचे आहेत त्यामुळे नीट येतात की नाही, कारण खूप दिवसांनी मी पण बनवत होते, पण ते अगदी व्यवस्थित आलं. पहिला जेव्हा उत्तप्पा मी काढला ना तेव्हा तो पॅनला चिटकेल असं वाटत होतं, म्हणजे नीट निघणार नाही असं वाटत होतं, पण थोडं प्रयत्न करावा लागला. पटकन काही निघला नाही, पण तो व्यवस्थित निघला होता. तुम्ही इथं बघू शकता. आणि जर पहिलाच व्यवस्थित निघला ना तर बाकीचे पण असतात ते सगळे व्यवस्थित निघतात. आणि पहिला जर चिकटला, तुटला, तर बाकीचे पण येतात की नाही सांगता येत नाही. बाकीचे माझे पण सगळे व्यवस्थित आले. गरमागरमच मी गणेशला पण खायला दिलं आणि नंतर मग मी खाऊन घेतलं. आणि खाता खाता डबल धमाल हा मूवी लावला होता. रोज रात्री कोणता ना कोणता ते एक कॉमेडी मूवी आम्ही बघतच असतो आणि हा मूवी आम्ही बघितला पण होता म्हणून आज हा मूवी लावला होता. तर चला मग आता हा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.